हप्त्याच्या सलग तिसऱ्या दिवशी मार्केटमध्ये आपल्याला थोड्या प्रमाणात तेजी पाहायला मिळत आहे. ही तेजी किती टिकाऊ आहे, मार्केटमध्ये पुन्हा ब्रेकआउट मिळेल की पुन्हा मार्केट 25,700 पर्यंत येईल, याबद्दल आज चर्चा करणार आहे आपण. हा सर्व ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग थोडंसं आपण ॲनालिसिस करूया. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की करा. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मी आहे रवींद्र राऊत आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग इंडेक्समध्ये ट्रेडिंग कशा प्रकारे केले जाते. तर सर्वात पहिले आपण बघणार आहे ओव्हरऑल इंडेक्समध्ये कशा प्रकारचं तेजी मंदी होत आहे. तर या ठिकाणी बघू शकतो वॉचलिस्टमध्ये आपल्या या ठिकाणी इंडिया विक्स आहे. इंडिया विक्समध्ये आपल्याला थोडंसं 1.5% जवळपास मंदी पाहायला मिळत आहे. सध्याचा इंडिया विक्स जो आहे 9.24च्या एवढ्या लेवलवर आहे आणि 1.49% एवढं या ठिकाणी आपल्याला मंदी पाहायला मिळत आहे. एकदम लोअर प्राईजला सध्या इंडिया विक्स आपल्या सध्या आलेला आहे तो. त्यानंतर निफ्टी 50मध्ये बघू शकता 26 पॉईंटची तेजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कालच्या लेवलपासून जर बघितलं तर 26 पॉईंटचे या ठिकाणी मोमेंटम पाहायला मिळते. मार्केटमध्ये आज पहिल्या सेशनमध्ये मार्केटने ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न केला, परंतु तो ब्रेकआउट येऊन पुन्हा कालच्या रजिस्टरपासून मार्केट पुन्हा 26,200 पर्यंत याच प्राईजला सस्टेन राहण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर बघू शकता सेन्सेक्समध्ये सुद्धा एक्सपायरी असताना सुद्धा या ठिकाणी फक्त 51 पॉईंटचं मोमेंटम आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आता सर्वात महत्त्वाचा फॅक्ट यामध्ये असा आहे की यामध्ये निफ्टी आय टी जो हा इंडेक्स आहे, या निफ्टी आय टीच्या इंडेक्समध्ये बघू शकता आपल्याला 177 पॉईंटचं या ठिकाणी निगेटिव्ह मोमेंटम पाहायला मिळत आहे. म्हणजे निफ्टी आय टीमध्ये आपल्याला थोडंसं सेलिंग प्रेशर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळेच हा निफ्टीला ब्रेकआउट देण्यापासून थोडंसं थांबवत आहे. या निफ्टी आय टीच्या इंडेक्समुळे निफ्टीला जो काही ब्रेकआउट द्यायचा होता त्याच्यामुळे थोडंसं या ठिकाणी अडथळा आहे. निफ्टी आय टीने जर या ठिकाणी जर चांगल्या प्रकारे सपोर्ट केला तर निश्चितच मार्केटमध्ये तुम्हाला आणखी चांगल्या प्रमाणात तेजी पाहायला मिळू शकते. पुन्हा एकदम लाईट टाईम हाय होताना तुम्हाला दिसून येईल. तर सर्वात पहिले बघूया आपण निफ्टी 50च्या ऑप्शन चेनमध्ये कशा प्रकारचा डाटा तयार झाला. तर सध्या ही आहे ऑप्शन चेन आपल्याकडे निफ्टीची. आता यामध्ये ओव्हरऑल बघत असताना आपल्याला काय पाहिजे, ऑप्शन चेन बघत असताना टोटल ओपन इंटरेस्ट आणि त्या टोटल ओपन इंटरेस्टमध्ये आजच्या दिवसामध्ये कशा प्रकारच्या पोझिशन ॲड झाल्या किंवा कमी झाल्या याबद्दल सविस्तर आपल्याला माहिती पाहिजे. तर या ठिकाणी बघू शकता मार्केट ज्या लेवलवर कंटिन्यू सस्टेन राहण्याचा प्रयत्न करत आहे ही लेवल आहे 26,200. आता 26,200 ही लेवल महत्त्वाची लेवल का बरं आहे, कारण 5 डिसेंबरला या ठिकाणपासून मार्केटमध्ये जबरदस्त डाऊन साईडला मोमेंटम पाहायला मिळालं होतं. 5 डिसेंबरपासून मार्केटमध्ये या ठिकाणी 25,700 पर्यंत तुम्हाला डाऊन साईडला मोमेंटम पाहायला मिळालं होतं. पुन्हा मार्केट आज त्याच लेवलवर आलेलं आहे आणि चांगल्या प्रकारची ही लेवल होल्ड करत आहे. परंतु आता या लेवलपासून पुन्हा मार्केट 25,750 पर्यंत डाऊन साईडला जाईल की पुन्हा एक लाईफ टाईम हाय बनेल हे आपल्याला या ऑप्शन चेनच्या डाटावरून समजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता ही जी ऑप्शन चेन ओपन आहे 3 डिसेंबरची, म्हणजे या मंथली एक्सपायरीच्या कॉन्ट्रॅक्टची ऑप्शन चेन आहे. यामध्ये बघू शकता सर्वात पहिल्यांदा आपण बघणार आहे कॉल सेटला ओपन इंटरेस्ट कशा प्रकारे झाला आहे. जो अडथळा ज्याला आपण रेजिस्टन्स झोन या ठिकाणी म्हणतो, हा 26,200च्या कॉल सेटला बघू शकता टोटल ओपन इंटरेस्ट हा 1,54,00,000 आहे. टोटल ओपन इंटरेस्ट किती आहे या ठिकाणी 1,54,00,000 आहे आणि त्यामध्ये 78,58,125 एवढ्या पोझिशन आजच्या दिवसाला ॲड झालेल्या आहे, ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीसाठी मंदीसाठी पोझिशन तयार केलेली आहे. अशा आजच्या पोझिशन किती आहे 78 लाखाच्या आणि टोटल ओपन इंटरेस्ट किती आहे 1,54,00,000. म्हणून हा थोड्या प्रमाणात या ठिकाणी चांगल्या प्रकारचं रेजिस्टन्सचं काम करत आहे. कंटिन्यूस मार्केटला या लेवलच्या खाली दाबण्याचा प्रयत्न या पोझिशन करत आहे. परंतु यामध्ये आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की या स्ट्राईक प्राईजवर जी 26,200ची स्ट्राईक प्राईज आहे, या सेम स्ट्राईक प्राईजवर बघू शकता तुम्ही ऑप्शन चेनमध्ये 26,200च्या पुट साईडला 1,71,00,000 एवढा ओपन इंटरेस्ट तयार झालेला आहे, ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीसाठी पोझिशन तयार केले आहे. असा टोटल ओपन इंटरेस्ट किती आहे यामध्ये 1,71,00,000 आणि त्यामध्ये आजच्या दिवसाचा न्यू ओआय ॲडिशन आहे 1,05,00,000. आजचा न्यू ओआय ॲडिशन किती आहे या ठिकाणी 1,05,99,300. म्हणजे या ठिकाणी आज या सेम स्ट्राईक प्राईजवर जबरदस्त तुम्हाला पुट रायटिंग झालेली दिसून येत आहे. आता ही स्ट्राईक प्राईज आणि ही लेवल 26,200 ही एवढी मेक अँड ब्रेक लेवल सध्या झालेली आहे. मार्केटमध्ये थोडा जर निफ्टी आय टीचा जर सपोर्ट मार्केटमध्ये जर मिळाला निफ्टी 50ला तर निश्चितच तुम्हाला लाईफ टाईम हायपर्यंत आज मार्केटमध्ये जाताना तुम्हाला दिसून येईल. कारण जी 26,200वर जी कॉल रायटिंग झाली ही जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग करेल. त्यासोबतच आणखी 26,000च्या लेवलवर सुद्धा तुम्ही बघू शकता 72 लाखाचा टोटल ओपन इंटरेस्ट आणखी सुद्धा त्या लेवलवर अवेलेबल आहे. त्यानंतर 26,100वर 42 लाखाचा आहे. त्यानंतर 26,150 35 लाखाचा आहे. ठीक आहे. तर या निफ्टी आय टीने जर सपोर्ट केला या ठिकाणी तर मार्केटमध्ये तुम्हाला जबरदस्त शॉर्ट कव्हरिंगच्या कारणामुळे एक नवीन लाईफ टाईम हाय बनताना तुम्हाला दिसून येईल. फक्त आपल्याला महत्त्वाचं एकच आहे की निफ्टी आय टीने सपोर्ट केला पाहिजे आणि थोड्या आणखी प्रमाणात जर मार्केट 26,250च्या वरती जर सस्टेन राहिलं की जो आपला पिवट पॉईंटचा जो रेजिस्टन्स आहे त्या लेवलच्या वरती जर 26,250च्या वरती जर मार्केट थोडा सस्टेन राहतं निश्चितच या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंग येणे एक आपल्याला अपेक्षित आहे.
जर अशा प्रकारचं जर मोमेंटम झालं नाही तर या ठिकाणी काय होणार आहे की मार्केटमध्ये सध्या तुम्हाला मंदीकडे जाताना थोडंसं तुम्हाला दिसून येईल. कारण या ठिकाणची पुट रायटिंग जे आहे थोडंसं यांनी जर प्रॉफिट बुकिंग जर सुरुवात केली तर पुन्हा तुम्हाला थोडंसं मार्केट डाऊनसाईड जाताना दिसेल. कारण PCR लेवलसुद्धा आपली न्यूट्रल आहे सध्या. म्हणजे या ठिकाणी ही जी लेवल आहे मेक अँड ब्रेक लेवल सध्या झालेली आहे दोन्ही साईडला. कारण PCR एकदम आपला काही प्रमाणातच वरती गेला 1.20च्या जवळपास सध्या PCR लेवल आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे मार्केटमध्ये थोड्या प्रमाणात आणखी तेजी आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे लाईफ टाईम हायपर्यंत. पुन्हा त्या ठिकाणी आपला PCR लेवलसुद्धा वाढेल आणि टेक्निकली ही 26,350ची लेवलसुद्धा आपल्याला एक पुन्हा तो रेजिस्टन्स होऊन राहणार आहे. तर बघायचं आपल्याला की आजच्या दिवसामध्ये निफ्टी ITNचा सपोर्ट जर केला तर या ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग 26,200वरची जी काही पुट रायटिंग्स आहे 1,52,00,000 ही शॉर्ट कव्हरिंग येणे आपल्याला अपेक्षित आहे जर मार्केटमध्ये IT इंडेक्सने जर सपोर्ट केला तर. अदरवाईज या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग आणि पुन्हा तुम्हाला डाऊनसाईडला थोडंसं टार्गेट पाहायला मिळू शकते. तर बघू शकता आजच्या दिवसामध्ये कंटिन्यूस मार्केट एकाच रेंजमध्ये तुम्हाला ट्रेड करताना दिसून येते. यामधल्या आजचं दिवसभराचं जर मोमेंटम बघितलं तर या निफ्टीचा आजचा लो आहे 26,141 आणि आजचा डे आहे 26,236. म्हणजे 70 ते 80-90 पॉईंटमध्येच तुम्हाला ट्रेड होताना दिसून येत आहे. तर अशा प्रकारचं मोमेंटम तुम्हाला आजच्या दिवशी पाहायला मिळते नेहमी. तर मित्रांनो, दिलेली माहिती तुम्हाला कशा प्रकारे वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केली तर नक्की करा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय श्रीराम.